आईनंच पोटच्या लेकरांचा गळा घोटून हत्या केल्याची धक्कादायक घटना अलिबाग तालुक्यातील किहीम इथं घडली। अनैतिक संबंध असलेल्या प्रियकरासोबत तिला लग्न करायचं होतं, पण मुलांचा अडथळा वाटत होता। त्यामुळे या बाईनं पोटच्या चिमुकल्यांची हत्या केली। हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे डोकं बधीर झाल्याशिवाय राहत नाही। किहीम जवळील ही घटना आहे। 31 मार्च रोजी दुपारचं जेवण झाल्यानंतर 5 वर्षांची आराध्या आणि 3 वर्षाचा सार्थक झोपी गेले। आई शीतल पोले घरीच होती। वडील सदानंद पोले जवळच्या आठवडी बाजारासाठी निघून गेले। संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ते परत आले। पत्नी शीतल घरासमोर भांडे घासत होती। बाजारातून बाबांनी मुलांसाठी खाऊ आणला होता। नवीन चप्पल देखील घेतल्या होत्या। खाऊ आणि चप्पल पाहिल्यानंतर मुलं खुश होतील। वडील मुलांच्या आनंदातच सुख शोधत घरी आले होते। पत्नीकडे त्यांनी मुलांची विचारणा केली। मुलं घरात झोपली असल्याचं उत्तर मिळालं। बाबा मुलांपाशी गेला, गोड हाक मारली, पिलांनो बघा काय आणलंय तुमच्यासाठी, खाऊ आहे। बाबांच्या लाडीक हाकेनं मुलं उठली नाहीत। नवीन चप्पल आणल्याचं बाबांनी सांगितलं, तरीही मुलं उठली नाहीत। वडिलांना टोकाचा विचार शिवला देखील नव्हता। उठवण्याचा प्रयत्न करूनही मुलं जेव्हा उठली नाहीत तेव्हा बापाला कापरी भरली। मुलं बेशुद्ध अवस्थेत होती। स्थानिक सरपंचाच्या मदतीनं या मुलांना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तोपर्यंत मुलांचा श्वास थांबला होता। खाऊ आणि चप्पल घेऊन आलेला बाबा कासावीस झाला होता। प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार आईचं वागणं काही ठीक नव्हतं। जेवल्यानंतर मुलं घराबाहेर गेली नव्हती। बाहेरचाही कोणी आला नसल्याची माहिती तिनं पोलिसांना दिली। झोपेतच मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती शीतलनं पोलिसांना दिली। अशा प्रकारे 2 मुलांचा मृत्यू होणं पोलिसांना संशयाचं वाटत होतं। रायगड गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे कान उभे राहिले होते। मात्र मुंबई येथील जे रुग्णालयातून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा त्यांना होती। अहवाल प्राप्त झाला आणि पोलिसांनी तपास मुलांच्या आईभोवती आणला। शीतलचा मोबाईल जप्त करण्यात आला। मोबाईलमध्ये माहितीच्या आधारे अनैतिक संबंधांचा धागा पोलिसांच्या हाती लागला। त्यांनी आई शीतल पोलेकडे चौकशी करण्यास सुरुवात केली। या चौकशीतून साईनाथ जाधव नावाचा तिचा प्रियकर असल्याचं पोलिसांना समजलं। पोलिसांनी त्याला देखील चौकशीला बोलवलं। यानंतर या प्रकरणावरून एक पडदा उघडत गेला। शीतल आणि साईनाथ यांचे लग्न आधीपासून प्रेमसंबंध होते। शीतल त्याच्यासोबत लग्न करायचं होतं, त्यामुळे तिनं त्याचं लग्न देखील होऊ दिलं नव्हतं। त्यांच्या भेटीगाठी होत होत्या। यावरून शीतलचे पती सदानंद बरोबर वाद देखील होत असत। तिला साईनाथ सोबत पळून जाऊन लग्न करायचं होतं, मात्र यासाठी तिला स्वतःच्याच मुलांचा अडथळा वाटत होता। हा अडथळा दूर करण्यासाठी आई कसाई झाली। 6 आणि 3 वर्षांच्या पोटच्या पोरांचा या बाईनं जीव घेतला। इवल्याशा पोरांचं तोंड दाबून त्यांचा श्वास कोंडला होता। मुलं झोपेतच बेशुद्ध झाल्याचा कांगावा केला, पण रायगड पोलीस आणि मांडवा पोलीस सोमनाथ लांडे यांच्या टीमनं एक धागा जोडून या अभागी मातेला बेड्या ठोकल्या आहेत। मुलांचे पार्थिव त्यांच्या नातेवाईकांच्या मूळ गावी पुसद यवतमाळ इथं नेण्यात आलं आहे।